नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एका शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचं जे घरगुती गावरान कुक्कुटपालन आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। आणि त्यांचं नाव आहे रोहन आरख, राहणार सिरोडा सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि तो BSc प्रथम वर्षाला आहे आणि शिक्षण घेत घेत तो गावरान कुक्कुटपालन करत आहे। तर त्यांची जी सुरुवात आहे ती त्यांनी काही कोंबड्या विकत आणल्या आणि काही गाव खेड्या वस्तीवरून काही अंडे कलेक्ट करून त्यांनी काही पिल्लं तयार केली आणि त्यापासून ह्या आज मोठ्या झालेल्या कोंबड्या। एक चांगला लोकांसमोर त्यांनी एक आदर्श ठेवला आहे आणि ही त्यांची सुरुवात त्यांना भविष्यामध्ये एक शेड बांधायचा आहे। जसे जसे त्याला जमेल त्या पद्धतीने तो शेडचे एक बांधणी करणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं। तर त्या रोहन भाऊला आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीस। आणि एक कौतुकास्पद बाब म्हणजे त्यांनी हे शिक्षण घेता घेता जे कुक्कुटपालन करत आहे एक चांगला लोकांसमोर आदर्श त्यांनी ठेवला आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। आणि मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन हे सुरुवातीला काही आपण जर पाहिलं तर खेड्यापाडे आपल्याला दिसत होते की स्त्रिया हे आपलं घरचं काम सांभाळून काही कोंबड्या आपल्या परसबागेमध्ये आपल्या अंगणामध्ये पालन करायच्या। आता त्यामध्ये मित्रांनो या छोट्या छोट्या तरुण युवकांची भर पडली आहे आणि एक स्टार्टअप या पद्धतीने करायचा आणि नंतर मोठ्या व्यवसायाला रूपांतरित करायचं। ही मित्रांनो एक खूप मोठी एक गावरान कुक्कुटपालन या व्यवसायाला वाढीकडे नेण्यासाठी खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे। आणि एक लोकांसमोर व्यवसाय आपण कसा करायचा त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण जर या पद्धतीने जर कुक्कुटपालन केलं तर आपल्याला हळूहळू पक्ष्यांचे आजार, पक्ष्यांच्या हालचाली आणि पक्ष्यांच्या सवयी ह्या आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये हळूहळू माहिती होतात आणि त्या पद्धतीनेच व्यवसाय हा मोठा होत जातो। तर मित्रांनो, आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये की किती सुंदर असे मल्टी कलरचे कोंबडे आणि कोंबड्याची क्वालिटी बघा तुम्ही किती छान आहे। ही पठडी बघून घ्या जी काही, आणि याच्यापासून मित्रांनो जे काही आता नवीन पिल्लं तयार होईल त्या नवीन शेडमध्ये ते पिल्लं वगैरे तो नेणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि इथल्या कोंबड्याची जे आकर्षकपणा, गावरांची आपली जी देखणेपणा असते ते तुम्हाला लगेचच ओळखू येते मित्रांनो। आणि यांचे जे खाद्य व्यवस्थापन आहे, आता तो घरचं जे काही शिळं खरकटं धान्य वगैरे राहते प्रत्येकाच्या घरात निघतेच, ते यांना खाद्यात देत असतो। काही भाजीपाला वगैरे घरचं पूर्ण असलं असं वेस्टेज आपल्या सर्वांच्या घरी निघतं, ते या कोंबड्या खात असतात व जे काही अंडी निघतात यामधून ते तो शेजारपाजारी असे इकडला तिकडले लोकांना तो देत असतो। व एक शिक्षण घेत असतात स्वतःची जे काही मुलांचे आपले खर्च असतात ते तो या कुक्कुटपालनातून भागवत असतो। आजकाल म्हटलं मित्रांनो तर प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत जात असताना सगळ्यांना पैशाची गरज असते, प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते। आणि आजच्या परिस्थितीत जर बघितले तर सर्वाला कॉलेजमध्ये म्हणा शाळेत पैसा लागत असतो, तो हा सर्व खर्च या कुक्कुटपालनातून भागवत असतो। एक चांगला पॉकेट मनी तो या कुक्कुटपालनातून अंडे विक्रीतून काही पक्ष्याची विक्री करून तो हा भागवत असतो। आता असे कुक्कुटपालन मित्रांनो अशा शाळेकरी मुलांनी प्रत्येकाने काही ना काही का होईना एक उद्योगाची वाटचाल जर धरली तर निश्चितच गावरान कुक्कुटपालनाला सोनेरी दिवस आल्याशिवाय राहणार नाही। आणि गावखेड्यात म्हटलं तर मित्रांनो बऱ्याचशा भागात आपण बघत असतो की गावरान अंडे व मासाला भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी आहे। आता सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मित्रांनो जिकडं तिकडं आपल्याला गावठी अंडी ची डिमांड वाढत चालली आहे। मला माझ्या शेडवर सुद्धा मित्रांनो भरपूर असे लोक येतात आणि गावठी अंडी आहे का,
आणि बऱ्यापैकी आपल्याला लहान कुक्कुटपालक बांधवांना 20 रुपये हा दर ग्रामीण भागामध्ये ते शहरी भागापर्यंत आपल्याला सहज मिळतो. आज गावठी अंडी हे मित्रांनो इतक्या सहजासहजी भेटत नाही आणि अनेक ग्राहक हे वाट बघत असतात. काही लोक आपल्याला ॲडव्हान्समध्ये सुद्धा पैसे देत असतात गावठी अंड्यासाठी. खास करून हिवाळ्यामध्ये खूप मोठी विक्री होती आणि अंड्यामधून पिल्लं निघण्याचा हा चांगला काळ असतो. या हिवाळ्या दिवसात कोंबड्या ह्या खूप सुंदर पद्धतीने पिल्लं काढत असतात. आपण त्यांना म्हटलं होतं की तुम्हीसुद्धा आता पिल्लं कोंबडी घालून काढा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की व्यवसाय वाढवासाठी पिल्लाची खूप मोठी डिमांड आज महाराष्ट्रामध्ये व इतर सर्व ठिकाणी असते. त्यामुळे आपले पक्षी जर वाढवायचे असेल तर आपण या दिवसाला अंड्यामधून पिल्लं काढण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे. रोहनला आपल्याकडून सर्वांकडून शुभेच्छाचा एक वर्षाव व्हावा कमेंटद्वारे, अशी माझी या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक विनंती आहे. आणि त्यांनी जे कार्य केलं आहे आपल्या कुक्कुटपालनाविषयी गावरान कुक्कुटपालनाविषयी त्यांची जी आवड आहे आणि सवड बघून त्यांनी जे काम केले आहे ते मित्रांनो खूप अभिमानास्पद आहे. तुम्हाला काय वाटते की रोहनने समोर आपलं कुक्कुटपालन व्यवसाय हा असाच शिक्षण घेता समोर न्यावा, याकरिता मित्रांनो तुमची काय प्रतिक्रिया हे जरूर नक्की आपल्याला या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि परत एकदा मी रोहनचं खूप मनापासून एक अभिनंदन करतो आणि त्याच्या शिक्षणासाठी व त्याच्या या कार्यासाठी एकदा मी मानाचा मुजरा करतो. धन्यवाद मित्रांनो, आभारी आहोत. परत असेच व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.